नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 3 आठवड्या किंवा महिन्याभरापासून राजकारणात विविध ऑपरेशनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी जे खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आपल्या पक्षात आणण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं होतं ते त्यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडले आहे. आणि असंच ऑपरेशन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पण होईल असं सांगितलं जात होतं. आणि मग त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील 8 खासदार, त्यातले जास्तीत जास्त 5 खासदार कोणत्या पक्षात जाणार याबाबत उलटसुलट चर्चा बरेच दिवसापासून सुरू होती. परंतु आपल्या पक्षात काय हालचाली सुरू आहे आणि भविष्यात जो केंद्रातील सत्तेवर NDA आहे त्यांचं धोरण काय आहे याचा बरोबर अभ्यास करून देशातील ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे या शरद पवार आणि त्यांच्या अगदी सुज्ञ आणि धूर्त कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बरोबर ओळखलं आणि त्यांनी आपला खासदार कुठेही जाणार नाही याची व्यवस्था केली. आणि आज दुपारी 12च्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार जे परिसीमन विधेयक संसदेत मागच्या वेळी अधिवेशनात आणलं होतं, आताही पुढं आणण्याची शक्यता आहे. आणि ते पारित करण्यासाठी त्यांना जे 2/3 बहुमताची गरज भासते ती गरज पूर्ण करण्याचं काम मग ते खासदारांची फोडाफोडी करून चाललेलं होतं. नेमकी हेच ओळखून सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत आमचा पक्ष जर सर्वच राज्यात 50% लोकसभेच्या जागा वाढणार असतील तरच या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देईल असं जाहीर करून टाकलं आहे. पूर्वी NDA सरकारनं हे बिल आणलं होतं पण त्यात लोकसंख्या हा घटक त्याच्यात पायाभूत मूळ मांडला ठेवला होता. आणि यामुळं असं होणार होतं की लोकसंख्येचं प्रमाण उत्तर भारतात जास्त आहे. ह्या उत्तर भारतात लोकसभेच्या जागा वाढणार होत्या आणि जिकडं लोकसंख्या विरळ आहे अशा दक्षिण भारतात लोकसभेच्या जागा कमी होणार होत्या. म्हणजे याच्यावरून कमी प्रमाणात वाढणार होत्या. याच्यावरून उत्तर आणि दक्षिणेत संतुलन राहणार नव्हतं. आणि नेमकं हे विरोधकांना पण याबाबतच तक्रार आहे. आणि समजा या अधिवेशनात की जे सोमवारी आता लोकसंसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनात हे डिलिमिटेशन बिल परत सरकार आणणार असेल आणि त्यात जर सरकारनं लोकसंख्येची जी अट आहे ती दूर करून सरसकट सर्व राज्यात 50% लोकसभेच्या जागा वाढवण्याचं जर दुरुस्ती केली तर ती त्या येणाऱ्या विधेयकाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्याचे 8ही खासदार त्या विधेयकाला पाठिंबा देतील असंच सुप्रिया सुळे यांचं
यातून सांगण्याचं हे होतं. आता सुप्रिया सुळे यांनी ज्या खासदारांना पक्ष सोडून पुढं NDAच्या मुख्य भाजप किंवा घटक पक्षात जायचं असं त्यांचा विचार असेल तर तिथं त्यांनी पोचण्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी त्यांची नाकाबंदी केली आहे. तिथे ते जाऊन त्यांना काय इप्सित असं काही होणार नव्हतं. तर सुप्रिया सुळेंनी आज पत्रकार परिषदेत जे डिलिमिटेशन विधेयकाबाबत धोरण जाहीर केलं आहे त्यामुळं त्यांच्या सर्वच खासदारांना आता NDA सरकार आणि NDAचं जी कमिटी आहे ती कमिटी अगदी योग्य ती त्यांचं या 8ही खासदारांचं मागणी पूर्ण करणार असंच तयारी त्या सुप्रिया सुळे यांनी करून दिलेली आहे. त्यामुळं खासदार आता कुठं पक्ष सोडून जाणार नाहीत ही तेवढंच खरं आहे. बघूया आता पुढं काय होतं. रामकृष्ण हरी माऊली. आज आषाढी वारीतील सर्वात महत्त्वाचा असा संत ज्ञानेश्वरांच्या पादुकाचा नीरास्नान सोहळा मोठ्या उत्साहात 5च्या दरम्यान नीरा नदीवरील दत्त घाटावर पार पडला. या पालखीच्या मार्गात सर्वात महत्त्वाचा असा हा नीरा स्नानाचा कार्यक्रम असतो आणि तो नीरा शहरातून वाहणाऱ्या नीरा नदीच्या काठावरील दत्त घाटावर होत असतो. पूर्वी ज्ञानेश्वराची पालखी आळंदीहून पुण्यात येत असे. पुण्याहून कात्रज आणि पुढं शिरवळ मार्गे लांबचा हे करून ती आत्ता आहे त्या मार्गावर लोणंद फलटणपासून लागत असे. त्याला कारण होतं ती नीरा नदी पार करून जाण्यास असणारा व्यत्यय आणि तो व्यत्यय आता या वारीच्या ह्याच्यात एवढे म्हणून मूळचे वेल्ह्याचे राहणारे आणि इंग्रजांच्या बांधकाम विभागात इंजिनियर असणाऱ्या एका गृहस्थानं स्वखर्चानं नीरेवर हा वारी पूल बांधला आहे आणि त्या पूल बांधल्यापासून ज्ञानेश्वरांची पालखी आता सध्या ज्या मार्गाने येते त्या मार्गाने यायला सुरुवात झाली. त्याला आज 100 वर्षे पूर्ण झालेली आहे. आज इकडं काल रिठा घाट ओलांडून पुढं आलेली जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती शहरात दाखल झाली आहे आणि बारामतीकरांनी मोठ्या उत्साहानं पालखीचं स्वागत केलं. इकडं संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळीच धाराशिव शहरात दाखल झाली होती. धाराशिव शहरात दाखल झाल्यानंतर शिंगोलीच्या त्या सर्किट हाऊस MIDC पालखींचं भाविकांनी मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. त्यानंतर ज्ञानेश्वर मंदिराच्या वतीनं वारकऱ्यांना नाश्ता फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर पुढं पालखी सेंट्रल बिल्डिंगच्या चौकात आली. तिथं सिद्धिविनायक ग्रुपतर्फे पालखीचं स्वागत करण्यात आलं. पुढं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि इतर अधिकाऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं, पालखीचं दर्शन घेतलं.
त्यानंतर कोर्टासमोर बार असोसिएशनच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि तिथं सर्वांनी पालखीचं दर्शन घेतलं. मग नेहमीच्या मार्गानं पालखी आली, पण यावर्षी लेडीज क्लबच्या समोर रस्त्याचं काम चालू असल्यामुळं पालखीचा मुक्काम हा जुन्या मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात आणि सध्याच्या जिल्हा परिषद मल्टीपर्पज कन्या प्रशालेच्या प्रांगणात आहे आणि तिथं आता दुपारी 3 पासूनच भाविक शहरातील भाविक आणि शहराच्या आसपास भाविक तिथं दर्शन घेत आहेत. काल संत मुक्ताईच्या पालखीनं कठीण असा पांझरसुम्याचा घाट चढून ती वर आलेली आहे. तर संत निवृत्तीनाथाची पालखीही आता करमाळा तालुक्यात प्रवेश करती झाल्याचं असा सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू असून पालख्या मार्गक्रमण करत आहेत. रामकृष्ण हरी माऊली. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षात दाखल झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांना सोबत घेऊन दिल्लीला गेले होते. काल रात्री दिल्लीत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेले आणि केंद्राच्या सत्तेतील पंतप्रधानांनंतर हायपॉवर नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या अमित शहा यांची सर्वांनी भेट घेतली. जवळपास पाऊण तास हे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहाबरोबर त्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतलेली होती. या सर्व खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा कोणती कामं हवी आहेत, त्यासाठी निधीची कमतरता पडू नये अशी मागणी अमित शहाकडे केली येऊ असं सूत्रांचं म्हणणं आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं काही नाही हे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अमित शहांनाच ठाऊक. या सर्वांची एकत्र बैठक झाल्यानंतर परत गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघात 15 ते 20 मिनिटं दोघांचीच एकांतात चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. एकंदरीत कालच्या भेटीत एकनाथ शिंदे आणि या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्याला 20 तारखेपासून सुरू होणारं संसदेचं अधिवेशन, त्याचबरोबर या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावी यासाठी पण ही भेट महत्त्वाची होती असं सांगितलं जाते. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.